मम्मी सांगणार आपल्याला याच्यात काय काय टाकलं तुम्ही सांग. कांदा, बटाटा, टोमॅटो, ब्रेड. आता हा अंडा. आता ह्याला मी काय करणार आहे ना ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आम्ही विचार केला दहंडी बघायला जाणार आहे. दहंडी आता झाली. दहंडी घरी टीव्ही वरतीच बघावी लागणार आहे. तुम्ही सांगा कसं झालंय. मस्त झालंय ना भाई. सच सच बता ना कैसा है, मतलब ठीक लग रहा है नहीं लग रहा है की मस्का लावतोय की त्याला पाहिजे. आता बघ असं राहील ना तर परत पाहायला हे करेल. हे गाईज कसं काय, नमस्कार आणि वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि आजचा व्लॉग जो तो ऑलमोस्ट मला वाटतं 10-12 दिवसानंतर मी शूट करणार आहे. आज आहे 16 ऑगस्ट. काल इंडिपेंडन्स डे आपला झालाय. काल जन्माष्टमी होती आणि आज दहीहंडी आहे. सो आज विचार केलेला बाहेर जाऊन व्लॉग बनवूया. दहंडी वगैरे, दहंडीचे म्हणजे दहंडी फोडणार वगैरे ते सगळं बघू आणि त्याचा व्लॉग बनवूया. आणि आय गेस आपण बनवूया पण पुढे. आता सकाळचे 9-9:30 वाजलेत. घरी येऊन मला काहीतरी ऑलमोस्ट अर्धा एक तास झालाय. पण पाऊस काल रात्रीपासून खूप म्हणजे खूप जोरात चालू आहे. त्याच्यामुळे पूर्ण वाट लागली. आणि आपलं घर बघा, असं इंटिरियर बघायला एक नंबर वाटतं. आपलं छोटंसं घर आहे पण सिरियसली खूप मस्त वाटतं एकदम बाहेर. आणि बघूया. तर मी व्लॉग ह्याच्यासाठी स्टार्ट केला बिकॉज आज मम्मी ना सँडविच बनवणार आहे. आणि नॉर्मल आपण जे काकडी बटाटे वगैरे टाकून बनवतो ना, स्लाइस टाकून, तसं नाही बनवणार आहे. काहीतरी वेगळं बनवणार आहे मम्मी सँडविचमध्ये. सो लास्ट वीक की आय गेस लास्ट वीक आम्ही एक सँडविच बनवलेला होतो असं, आणि एक नंबर लागलेला खायला. सो विचार केला आज पण आपण सेम तसंच बनवूया सँडविच. सो दाखवतो मी तुम्हाला आता मम्मी काय बनवते ते. सो हा बघा कोण बघाल आपल्या घरात. डायरेक्ट किती दिवसांनी आला? 1 महिन्यानंतर आला असेल ना. हा, 1 महिन्यापेक्षा जास्त टाइम झालाय ना. आपला बादशाह हो का बादशाह, शहजाद हो का शहजाद. सतीश बेर्डे स्पेशली सँडविच खायला आपण आलाय. तो डायरेक्ट मुंबई सेंट्रल वरनं इथे. काय दहंडीला काय हो, बाहेर अजून एक फंटर दिसलाय. हा बघा, हे मधून दिसत नाही तो. सो हे बघा, ही सँडविचची रेसिपी बनवली आहे. म्हणजे हे डायरेक्ट मिक्स करून ना भाजीसारखं बनवलंय. ह्याच्यात काय काय, आणि हा आपला ब्रेड नॉर्मल. आणि मम्मी सांगणार आपल्याला ह्याच्यात काय काय टाकलं. तर मम्मी सांग. ह्याच्यामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो, लाल तिखट आणि हिरवं वाटण आणि मीठ टाकलं की नाही. आणि मीठ. हो, चवीपुरता मीठ. सो आम्ही आता काय करणार, आपल्याकडे ना हे बघ दूध बघ, इथे दूध आता वाहून गेलं. ते बघ, करू बंद. आता जस्ट दूध पडलं असं, तेवढं माझं लक्ष गेलं. आणि बाहेर ना इथे बाहेर फटे पाऊस पडलोय. सो ब्रेड. आता हा अंडा. आता ह्याला मी काय करणार आहे ना ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आम्ही विचार केला दहंडी बघायला जाणार आहे. दहंडी आता झाली. दहंडी घरी टीव्ही वरतीच बघावी लागणार आहे. मला वाटतं पाऊस एवढा पडतोय ते. मुसळधार पाऊस पण रात्रपासून चालूच आहे. ब्रेकमध्ये पण ऑफिसमध्ये जे पण जात होते खाली वरती इथे तिथे, म्हणजे खालती जातात जे ब्रेकमध्ये, तर ती लोकांना मी विचारतो. सगळे बोलतात भाई बारिश होत हो रहा है, बारिश होत हो रहा है. आता मम्मीचं काम झालंय. आता पुढचं काम जे आहे ते असणार आहे माझं. सो आता पुढचं काम सगळं आता आपण करूया रेडी. ठीक आहे. हा बघा, आता जस्ट मी आतमध्ये आलो तसा हा बाहेर आला. फुल भिजलाय मजबूत. त्याला मला वाटतं भूक लागली, पण साला बिस्किट खायला नाही बघत आहे. खूप शहाणा आहे खूप. माझ्या मागे ना भाई हा ऑलमोस्ट खूप म्हणजे लांबपर्यंत येतो मागे फिरत. आणि म्हणजे गाडीचा आवाज ऐकला ना तसाच येतो कुठून पण. हा ओला यार. त्याला असं वाटतं मम्मी आतून काहीतरी आणणार आहे म्हणून ना तो गपचूप किचन मध्ये बघतोय. मस्का लावतोय की त्याला पाहिजे. आता बघ असं राहील ना तर परत पाहायला हे करेल. चला तर आता आपण जाऊया सँडविच रेडी करायला. आणि असं समजू नका मी हात जाताना बनवणार. तर हात जाऊन मी पहिला व्यवस्थित धुणार आहे, त्याच्यानंतरच बनवणार आहे. नंतर काही जण परत बोलतील कुत्र्याला हात लावला आणि तसंच बनवतो. काय जात आहे बघा, मी हे असे ब्रेड काढलेत. फ्रीज मध्ये आपल्या ग्रीन कलरची चटणी आहे. ती ग्रीन चटणी आपण ह्याला लावूया. थोडासा मस्का जो आहे तो लावूया. त्याच्यानंतर आपण जो आपला हा मटेरियल जे आपण मिक्स केलंय मम्मीने जे तुम्हाला सांगितलं ते आपण मिक्स करून मस्त लास्टला एकदम आता एंडला नाही सांभाळ, मला थोडं दाखवते कसं काय चालू. मोठं ब्रेड घेऊया. आपण सगळे ब्रेड लावूया. काय ब्रेड लावलं मस्त चटणी चमच्याने व्यवस्थित लागत नाही. सो हे टेस्ट एक नंबर लागतं. लास्ट वीक ना आम्ही आवोकाडो टोस्ट तो पण एक नंबर झाला. मला ना किचन मध्ये म्हणजे हे सगळे काहीतरी वेगळे आयटम बनवायला ना खूप मजा येते. मम्मी गपचूप तिथून बघते मध्ये आणि ऐकते आणि हसते पण आहे. ती बघा सूप मध्ये बनवत तर काय नाही.
बनवून एक दोन सगळं कॉन्टिनेंटल भेटत. आणि माहितीये काय सीन झाले लास्टला ना, मी 2 ब्लॉग्स टाकले होते, 2-3 ब्लॉग शाळेला व्ह्यूज नाही झाले त्याला जास्त. आता पहिला म्हणजे एवढे पण नाही जायचे आपल्याला, पण 300, 350, 400 असे व्ह्यूज यायचे. आता लास्ट 2 टाकले, मरून मरून एकदम 100 पर्यंत पोहोचले. एक तर गुड्डूचा लास्ट वाला ब्लॉग टाकले, त्याला तर 75 व्ह्यूज गेलेत फक्त, त्याच्या पुढे जातच नाहीये. काय माहिती काय झालंय. तुम्हाला काय माहिती असेल जे युट्यूबर लोक आहेत जे व्हिडिओ बघतात आहे, तर तुम्हीच सांगा की कशामुळे काय झालंय. अचानकच माहित नाही. शॉर्ट्स टाकतोय, शॉर्ट्सला 2-3 हजार 4,000 असे व्ह्यूज जायचे, ते पण एकदम कमी झाले. 800, 900, 700. आता काल एक दहंडीचा टाकला, त्याला 1,000-2,000 व्ह्यूज गेले काहीतरी. तर आता तुम्हाला जास्त पकवणार नाही, आपण फटाफट हे बनवूया आणि तुम्हाला डायरेक्ट खाताना भेटूया. आता खूप झालं हे सच. सो काय हे बघा, ही आमच्या बाजूला घरातली सतीशच्या कझन बहिणीची मुलगी आहे. मस्त तिथे त्यांच्या दरवाजात उभी राहते आणि आवाज देत असते. मला आवाज देत राहते ही. सतीशाला तर काय माहिती, भाव खाते आता येत नाही. दिला अच्छा, बरं नाही काय. ठीक आहे. तर आपलं हे बघा, आपलं हे सगळं आपण रेडी करून ठेवलं. आता मी सगळ्याला लावून आम्ही गॅस चालू कर. आता तवा लावूया, तव्यावरती मस्त तेल किंवा काय बघूया मस्का फस्का आहे की नाही. तेल लावूया हलकंसं, कारण का आपले हे जे आहेत ब्रेड जे आहेत ते हे बघा हे असे असतात ब्रेड, तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे चिटकतात जर डायरेक्ट तुम्ही लावलं तर मी तेल तव्याला पण तेल लावतो आणि ह्याच्या मागे पण हलकंसं असं स्पूननी जर असं नावाला तेल लावतो. हे बघा मम्मी अशी हे तेल टाकते आता इथे. त्याच्यानंतर आपण ह्याला थोडंसं तेल लावूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 सँडविच रेडी झालेत आपल्याकडे. सो 2 2 3 3 खाऊया बघा, जरा जसं पाहिजे तर तसं खायला. हे बघा तेल आम्ही असं पूर्ण हे करून घेतो. काय सँडविच वाल्या मशीन मध्ये ना ऍक्च्युली बघितलं पाहिजे, खूप दिवस झाले ट्राय नाही केलं, पण ते एकदम चिपकून जे असे थोडे हे दिसतात ना असे भरलेले सँडविच एकदम असे पातळ होऊन जातात एकदम एवढीशे, म्हणून मजा नाही. एक एक करून आहे ना आता असं ह्याच्यावरती ठेवूया. इथे घेऊया. आता मी स्वतःच काढतोय, मला इथे पण बघायचं आणि इथे पण डायरेक्ट बघायचं, सो म्हणून थोडं कन्फ्युज होतं. इथे असे 4 ठेवूया मस्त. आम्ही तो दुसरा पण तवा ठेव ना तिकडे, मला लगेच एकदाच होऊन जाईल सगळं. बघा इथे एक ठेवला आणि हा एक घेतला, इथे एक ठेवला, असे 4 झाले. मम्मीला बोलतो यावेळेला गॅसवरती पण एक तवा ठेव, तर मस्त आपले दोन्ही साईडला 2 लगेच झपझप होऊन जाईल, टेन्शन नाही राहणार आपल्याला. फटफट हे मम्मीने लावला तिथे पण गॅस फास्ट कर आणि लगेच जरासं तेल टाकून ठेवलं यार. जरा सतीश तर गेलाय त्याच्या घरी, म्हणजे बाजूला बसलाय तिकडे. तो इथेच आहे का? हा बघा इथेच बसलाय. मला वाटलं गेला, आता जाऊ द्या, पण त्याने तिला घेतलंय. नाही तर मी सतीशला बोललो तू जरा व्हिडिओ काढा ना आपण फटाफट हे करूया. सो इथे एक आपले झाले, थोडस हा जरा जास्तच डार्क ब्राऊन झालाय, बाकी हे वाले ठीक आहे. आणि इथे पण आता आपण ठेवले तसं ठेवून परत तसं लगेच होईल. लगेच नाही, जरासं फास्ट करतो कारण का फटाफट होऊन जाते. फटाफट झाले तर लगेच बारीक. आम्ही 4 जण सगळं मला वाटतं 2 येतील बरोबर आम्हाला. मला एक एक्स्ट्रा आहे, मी बनवलंय ना म्हणून मी एक एक्स्ट्रा खाणार. मी 3 खाणार आणि बाकी सगळ्यात 2. पण मजा येते असं घरात काहीतरी एक एकटाच आपलं वेगळं. मला असं आहे की कधी पण आपण एक असं नवीन घर वगैरे कधी घ्यायचा विचार करू किंवा घेणार असो आपण फ्युचरमध्ये, तेव्हा असं वाटतं किचन एकदम डोप बनवायचं भाई, किचन एकदम डोप. सो मला असं की मला खूप आवडते जेवण बनवायला, पण येत काय नाही भाई, पण हे थोडं थोडं आपण शिकतोय. पण मला असं वाटतं मी बनवायला की जाईन ना तर चांगलं बनवेन. सो बघूया आता. चला आय गेस हे वाले रेडी झाले असतील, आपण ह्याला बघूया जरा ब्राऊन झाले ते. हो झाले ते. सो ह्याच्यावरच्या पण आता काढूयात आपण एक एक करून. सो गाईज फायनली आपले सँडविच जे आहेत ते रेडी झाले. ते बघा हे मी असे तर बाहेर आणून ठेवलेत. आणि लास्टला ना भाजी थोडीशी राहिली, तर मी ह्याला काय करूया, तर मी ह्याच्यात पण जरासं टाकून बनवले. सो आता टेस्ट करूया आणि विचारूया सगळ्यांची रिएक्शन, म्हणजे कसं कोणाला चांगलं वाटतंय की नाही. डॅडींना, मम्मीला आणि सतीशला. सतीश पण येईल आता थोड्या वेळात. मम्मीने आमच्या अशा प्लेटी आणल्यात ना की घरात ताटच नाहीत. लहान पोरांना असं कोण देतं ना आल्यावर चिवडा, त्याच्या एवढी शेती ही एवढं. ह्याच्यात एक सँडविच आलं संपला, त्याच्यावरती एक ठेवा आणि खावा. डॅडींना दे. तो बघूया आता मी त्याला ह्या लोकांचे रिएक्शन बघतोय की लोक कसे, ह्या लोकांना कसं वाटतंय आपलं बनवल्याचं. आणि असं की जेन्युअन रिएक्शन द्या, जे पण आहे जसं पण बनलंय. चांगलं तर चांगलं नाही, एवढं खाजर तर नाही. तेही बघा ही आहे सतीशची कझन बहीण,
हे लपली बघा, ही हिची मम्मी आहे, हिची सानूची. ते बघू इथं मम्मी. हे सेजल खाते नाही नाही घे का नाही घे का? सानवीला जरा बघ. बरं हा. होतं किंवा तू आली 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 या. हे भाई खावा ना फटाफट, रिएक्शन द्या भाई. आणि तुम्ही लोक टाइमपास करतात ते. मी विचार करतोय आता कसं कोण सांगते होते बघूया. मी झोपून व्हिडिओ काढतोय आता. श्रावण संपल्यानंतर मग परत बनवायला लागेल एकदा आपल्याला ते. हा ते चिकन बिकन तर बनवूया आपण. आता सध्या ह्याचं बघूया. व्यवस्थित दिसला पाहिजे म्हणून मी एकदम मागे सरकलो झोपून काढतोय, कारण का सतीश एकदमच जवळ बसलेला. भाई सच सच बता ना कैसा है, मतलब ठीक लग रहा है नहीं लग रहा है की एव्हरेज आहे? ठीक आहे ना फक्त. आता डॅडींना विचार, तुम्ही सांगा कसं झालंय. मस्त झालं. मस्त झालंय ना. तर तुम्हाला ह्याची रेसिपी फेसिपी काय नाही भेटणार, एकदम सिम्पल आहे. कांदा बटाटा टोमॅटो कापून थोडासा मसाला टाकलाय, मिक्स केलाय आणि बनवलाय. पण हे बेसिक एकदम मस्त झालंय. आता चला, आता मम्मी काय माहिती कधी बसताय ना, मम्मी बसायला 2 दिवस लावती. आता मी खायला बसतो, मम्मीचे रिएक्शन नंतर घेऊया. बघा माझं खाऊन झालं, ह्याचा एक संपला, डॅडींचा एक संपला, तरी मम्मी अजून बसत नाही. मम्मीचा टाइमपास चालू आहे. तर मी घेतली शेजवान चटणी आणि हा सॉस. माहिती ना दिसतोय की नाही व्हिडिओ, पण ठीक आहे, तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या. पण सिम्पल आणि खूप लगेच फटाफट बनतोय. म्हणजे फक्त तुम्ही बटाटे उकळले असते ना, कांदा टमाटो कापून ठेवा, 5 मिनिटात रेडी. फक्त मिक्स करा त्याला, ब्रेड आणा, तेल मस्का जे पाहिजे तुम्हाला. तुम्ही ह्याच्यात पाहिजे तर अजून काय काय ऍड करू शकता, म्हणजे जसे चीज स्लाइस असतात ते, किंवा अजून काही जण असतात ज्यांना मायो वगैरे लावायला आवडतं, ते लोक ते पण लावून खाऊ शकतात. सही बघा, मम्मी आत्ता आली. सो गाईज मस्तपैकी आता एकदम आपली पेटपूजा झाली. मी 3 सँडविच खाल्ले आणि बाकी सगळ्यांनी 2-2. आणि डॅडींचं पण खाऊन झालंय. आणि मम्मी बघा, ही बघा आत्तासा 1 खाऊन झालाय. तो बघा आत्तासा 1 अर्धा खाऊन झालाय आणि 1 पूर्ण बाकीच आहे. सो मम्मी फटे एकदम स्लो मोशन आहे. जेवायला पण 1-1 तास लावते ना. मम्मीचा स्वॅग आहे, स्टाईल आहे वेगळी आहे मम्मीची. 1 घास 32 वेळा चावणार. हा, जेवढे दात आहेत तेवढेच चावणार असं. सो खूप हळूहळू खाते मम्मी. सो नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. आणि जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नाही आवडलं असेल तर काही जबरदस्ती नाही कोणी सबस्क्राईब वगैरे, म्हणजे जसं ज्याचं मन आहे तसं तुम्ही करा. वाटलं सांगा तर करा सबस्क्राईब, नाही वाटलं तर राहू द्या. पण कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला व्लॉग हे. सो ठीक आहे, चला तर बाय बाय.